कोथिंबीर वडी यापूर्वी तुम्ही केली असेल, पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने भरपूर प्रोटीन, फायबर असणारी हेल्दी अशी कोथिंबीर वडी करू. त्यासाठी मिक्सरमध्ये धने, जिरे, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतले आणि साधारण 2 कप कोथिंबीर घेतली. स्वच्छ निवडून, धुवून, पाणी निथळून घेतलं. बारीक चिरल्यानंतर साधारण 2 कप झाले. तर तीळ, ओवा, चवीनुसार मीठ, थोडासा हिंग, हळद आणि 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट, रंग सुरेख यावा यासाठी आणि तयार केलेलं वाटण घेतलं. आता यामध्ये 1 कपभर बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलं आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ. तर ज्वारीच्या पिठामुळे कोथिंबीर वडी छान खुसखुशीत तर होतेच, पण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, त्यामुळे हेल्दी सुद्धा. आणि इथं आपण बेसन पीठ घेतलं, त्यामुळे प्रोटीन तर आलंच. तर आधी हे व्यवस्थित मिसळून घेतलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसर गोळा मळून घ्यायचा. 5 मिनिटांसाठी मुरत ठेवलं. त्यानंतर कुकरच्या डब्याला तेलाने ग्रीस करून घेतलं. कोणतंही भांडं घेऊ शकता आणि यामध्ये या पिठाचे 2 असे गोळे करून ठेवले. आता हे वाफवून घेऊ. इथं मी पातेल्यात वाफवून घेतलं. तुम्ही कुकरमध्येही घेऊ शकता. फक्त शिट्टी काढून ठेवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये पीठ छान शिजलं जातं, वाफलं जातं. हाताला चिकटत नाही, याचाच अर्थ छान वाफलं गेलं. हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्या. इथं शॅलो फ्राय करतीये, तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. यामध्ये ज्वारीचं पीठ आहे, त्यामुळे शॅलो फ्राय करून सुद्धा या वड्या छान अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आणि हेल्दी सुद्धा. तर एकदा नक्की ट्राय करा. सॉस सोबत किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.